दहशतवादी संघटना कनेक्शन प्रकरणी नाशिकमध्ये एटीएसनं मोठी कारवाई केली आहे। भारतात बंदी घालण्यात आलेल्या संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। हुसेन शेख असं आरोपीचं नाव आहे। हुसेन शेखला तिडके कॉलनी परिसरातून अटक करण्यात आली आहे। आरोपी हा उच्च शिक्षित असून अनेक खासगी कंपन्यांमध्ये तो भागीदार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान शेखच्या साथीदारांचा शोध सुरू असून यासाठी कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा या राज्यात एटीएसची पथकं रवाना झाली आहेत। आरोपीला काल रात्री 8:15 वाजता अटक करण्यात आली आणि त्या आरोपीला आज मेहरबान कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं। एटीएस पथकाकडून 14 दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मागण्यात आली। कोर्टाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून 31 जानेवारी 2024 पर्यंत या आरोपीला पोलीस कस्टडी सुनावलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नाशिकमध्ये एटीएसने ही मोठी कारवाई केलेली आहे। टेरर फंडिंगच्या आरोपाखाली एकाला अटक झाली आहे, काय अपडेट? नाशिक एटीएसच्या पथकानं अटक केलेल्या आरोपीचं नाव हुसेन शेख असं आहे। नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून त्याला अटक करण्यात आलेली आहे। इसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना टेरर फंडिंग केल्याचा संशय एटीएस विभागाला आहे आणि त्याच संशयावरून एटीएसनी संबंधित इसमाला जे आहे ते नाशिकमधून ताब्यात घेतलेलं आहे। नाशिकच नाही तर हुसेन शेख याचे इतर साथीदार जे आहेत ते कर्नाटक, बिहार आणि तेलंगणा या ठिकाणी देखील असल्याचा संशय एटीएस विभागाला आहे आणि त्यासाठी एटीएस विभागाची काही पथकं जी आहे ती या राज्याच्या दिशेनं रवाना देखील करण्यात आलेली आहे। हुसेन शेख याने एका महिलेसोबत काही आर्थिक देवाणघेवाण केल्याचं समोर आलेलं आहे आणि ही महिला टेरर फंडिंगसाठी त्याच्याकडनं पैसे घेत असल्याचं देखील एटीएसच्या तपासामध्ये समोर आलेलं आहे। त्यामुळे ही महिला नेमकी कोण आहे, ती नेमकी कुठे राहते याचा देखील शोध जो आहे तो घेतला जात आहे। मात्र ज्या महिलेसोबत याच्याशी संबंध सापडून आलेले आहे किंवा ज्या महिलेशी याचं संभाषण मिळून आलेलं आहे त्या महिलेचं टॉवर लोकेशन जे आहे ते पाकिस्तानच्या बॉर्डर जवळ असल्याचं देखील एटीएसने काल न्यायालयासमोर सांगितलेलं आहे आणि नाशिक जिल्हा चे पोलीस आणि एटीएस विभाग जो आहे ती याची कसून चौकशी करताना आपल्याला दिसून येत आहे। तर विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधित जो आरोपी एटीएसने ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे 5 ते 7 मोबाईल फोन जे आहेत ते देखील सापडून आलेले आहे। एक पेनड्राईव्ह मिळून आलेला आहे, लॅपटॉप मिळून आलेला आहे आणि काही वेगवेगळ्या बँकांमध्ये त्याचे अकाउंट जे आहेत ते देखील मिळून आलेले आहे। एका बँकेत नव्हे तर 7 ते 8 बँकांमध्ये त्याचे वेगवेगळे अकाउंट्स होते ते देखील एटीएस विभागाला मिळून आलेले आहे। काल ज्या वेळेला न्यायालयामध्ये युक्तिवाद झाला त्यावेळेला त्याच्या वकिलांनी देखील जोरदार प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला। मात्र जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी जोरदार या ठिकाणी बाजू जी आहे एटीएसची ती त्या ठिकाणी मांडली आणि 7 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती या प्रकरणात मिळून आलेली आहे। त्यामुळे आता या अशी हुसेन शेखकडनं आणखी काय माहिती एटीएसला मिळते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। राज्यात कुठे यांना काही घटना घडवायची होती का याचा देखील एटीएस कडनं शोध घेतला जातोय। ही टेरर फंडिंग जी आहे ती नेमकी कशासाठी केली जात होती याचा देखील शोध आहे तो एटीएसला घ्यायचा आहे। त्यामुळे आता पोलिसांकडून मिळालेली ही कस्टडी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। या कस्टडीमध्ये नेमकं तो काय सांगतो हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।